सरकारच्या काळातच. आपण आताच पाहिलं की फडणवीस यांनी अप्रत्यक्षप्रमाणे अजितदादा जे काय बोलत होते त्याला दुजोरा दिलाय. आपण काय सांगाल? फडणवीसांनी या आघाडीमध्ये पूर्वीच्या आणि आत्ताच्या किती अंतर्गत घोळ आहेत आणि किती एकमेकांचे पाय ओढायला नेते सरसावलेले असतात हे एक विधान करून दाखवून दिलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पण एक उत्तम प्रश्न विचारला आहे की अशा पद्धतीने ऑफिशियल सिक्रेट्स बाहेर यावीत का. खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही वर्षात थोडं मागे आपण गेलो तर सिंचन घोटाळा हा एक अत्यंत महत्त्वाचा मैलाचा टप्पा आहे ज्याने महाराष्ट्रात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराचं चित्र अत्यंत वाईट स्वरूपात समोर आलं. मला स्वतःला फार आश्चर्य वाटतंय की अजितदादा पवारांसारख्या एका मुरब्बी राजकारण्यांनी हा सिंचन घोटाळ्याचा विषयच का काढला. तो लोकांच्या विस्मृतीत गेला असेल असं अजिबात नाही, पण काही गोष्टी अनुल्लेखाने टाळायच्या असतात. मला व्हिक्टिमाइज करायचा प्रयत्न शरद पवार आणि त्यांचे सगळे सहकारी करतायत हे दाखवण्यासाठी त्यांनी हे विधान केलं आहे. पण म्हणजे घोटाळा जर केला असेल तर तो कोणी का उघड केला असेल ना, घोटाळा का झाला होता आणि जर तो अजून सिद्ध होत नाही आहे तर तो खरंच झाला नव्हताच आणि अजितदादा यांना एक लक्ष करायचा प्रयत्न केला का, यापेक्षाही जास्त त्या काळात सिंचनाबाबतच्या तरतुदी काय झाल्या, किती जमीन ओलिताखाली आली, शेतकरी आत्महत्यांचे प्रश्न सोडवण्याचं सगळं जे काय कारण असू शकत होतं ते सिंचन प्रत्यक्षात का आलं नाही हे प्रश्न अत्यंत जास्त महत्त्वाचे आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणाची सुई त्याच विषयांवर अडकती आहे. त्यामुळे जी काय प्रकरणं असतील एकमेकांची ती माहितीच्या अधिकारात निघावी, अंतर्गत स्पर्धेतनं निघावी, पण भ्रष्टाचारमुक्त आणि लोकाभिमुख प्रागतिशील कारभार करणं हे नेत्यांना समजतंय की नाही की जुनी सुधारणा सांगतायत. त्यातच त्या काळी मुख्यमंत्री असलेल्या पृथ्वीराज चव्हाणांनी पण सिंचन फाईल्स नावाने एक सांगून टाकलं की ही काही मी केलेली सही नव्हती. म्हणजे त्यांच्यावर जो सातत्याने आरोप केला गेला त्यापासून त्यांनी पण हात धुवून टाकले. आता असं आहे की कोण म्हणतं टक्का दिला अशी एक म्हण आहे. त्यामुळे खरंच सिंचनाचं पाणी मुरतं कुठे आहे आणि ते 10-10 वर्षांनी बाहेर येणार असेल तर ते व्यक्तिगत कारणांनी हेवा द्याव्यासाठीच बाहेर आणणार की खरोखर सिंचनामुळे काय काय झालं ते सांगणार, हे महाराष्ट्राला विचारायची गरज आहे. आणि बाहेर कधी काढणार लोकांच्याही मनामध्ये प्रश्न आहे की सगळेच नेते हे बोलत असतात की योग्य वेळ आल्याच्या नंतर मी पुरावे सादर करेन. ती योग्य वेळ नेमकी येणार केव्हा? नाही, ते तो फार गंभीर प्रश्न आहे. म्हणजे हा सिंचन घोटाळा इतके वर्ष झाली, 10 वर्ष झाली, अजूनही तो निष्कर्षाप्रत काही पोचलेला नाही आहे. आणि अशा वेळेस अजित पवार हा घोटाळा बाहेर काढतात किंवा त्याबद्दल उल्लेख करतात आणि तो उल्लेख केल्यानंतर संपूर्ण प्रचाराच्या जी रणधुमाळी आहे त्याला एक वेगळं वळण प्राप्त होतं. म्हणजे हा प्रश्न बाहेर काढून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला कामाला लावलं, काँग्रेसला कामाला लावलं. हा मुद्दा भाजपला मिळाला आणि भाजप देखील कामाला लागलं. म्हणजे हे प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये असे मुद्दे यासाठी काढले जातात का की जास्तीत जास्त विरोधकांना नामोहरण करण्याच्या दृष्टीने ह्या मुद्द्यांचा वापर होतो का? तर तो वापर होतोय असं आपल्याला प्रत्यक्षदर्शी दिसतंय. खरं म्हणजे पुढचा एक प्रश्न तुम्हाला विचारायचा होता.